मंचरला कोट्यावधीचा घोटाळा करून त्र्यंबक नगरीत पावन व्हायला आलेले मुख्य अधिकारी गोविंद जाधव यांच्या अडचणीत वाढ। या घोटाळ्याची पुणे शिवसेना जिल्हा प्रमुख देवीदास दत्तात्रय दरेकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असून या तक्रारीत मंचर नगरपंचायतच्या कारभाराची व मुख्य अधिकारी गोविंद जाधव यांच्या चौकशीची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे। दरेकर यांनी केलेल्या तक्रारीत स्पष्ट म्हटलं आहे की मंचर नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर आपल्याकडून मंचर नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता, परंतु या विकास निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असून संबंधित विकास निधी खर्च करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। संबंधित ठेकेदाराच्या विरोधात मंचर पंचायत सरपंच दत्ता दशरथ गांजाळे यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात आलं होतं। 13 मे ते 16 मे 2025 पर्यंत त्यांचे उपोषण सुरू होते। त्यामध्ये जिल्हा सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्याबरोबर फोनवरही चर्चा करण्यात आली होती। नगरपंचायत मुख्य अधिकारी व अभियंता यांनी ठेकेदारांच्या फायद्यासाठी अनेक नियमांची पायमल्ली केली आहे, त्यामुळे विकास निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाल्याचेही त्यांनी म्हटलं आहे। यामध्ये प्रामुख्याने विकास निधीचे बल्क टेंडर म्हणजे समूह निविदा केल्यामुळे ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून केलेल्या टेंडरमध्ये स्पर्धा न झाल्यामुळे सर्व टेंडर आहे त्या किमतीत गेलं नाही। जर स्पर्धा झाली असती तर सदर टेंडर 15 ते 20% कमी दराने झाले असते व मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर टाळता येणं शक्य होतं। शासनाकडून प्राप्त झालेल्या निविदा ऑनलाईन टेंडर करणे गरजेचं असतानाही जाणून बुजून ऑफलाईन टेंडर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे। ऑनलाईन टेंडर भरताना आरएमसी प्लॉट 15 किलोमीटरच्या आत असणं बंधनकारक केलं गेलं होतं, परंतु आजपर्यंत कामाची मुदत संपूनही सदर ठेकेदारांचे आरएमसी प्लॉट दिसून येत नाहीत। सदर अटीमुळे संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांना नवीन कामे देण्यात आली आहेत। ऑनलाईन टेंडरमध्ये आरएमसी प्लॉट 30 दिवसात उभा केला गेला नाही तर संबंधित ठेकेदारांकडून घेण्यात आलेली एफडीआर नगरपंचायत खात्यात जमा करण्यात यावी अशी अट घालण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात कुठल्याही ठेकेदाराकडून एफडीआर घेण्यात आलेला नाही। मंचर नगरपंचायत हद्दीमध्ये विकास कामे करताना काही कामांमध्ये नगरविकास रचना विभागाची परवानगी बंधनकारक असतानाही सदर विकास कामांची मुदत संपल्यावरही नगररचना विभागाची परवानगी घेण्यात आली आहे। ही तत्परता फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी दिसून येत आहे। शासनाकडून प्राप्त झालेल्या रकमेची निविदा करणं गरजेचं असतानाही त्यापेक्षा जास्तीत जास्त निविदा बनवण्यात आल्या, त्यामुळे सदर जास्तीचे पैसे सर्वसामान्य मंचरकरांच्या करातून गेले आहेत। मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर 10% दंडात्मक कारवाई करणं गरजेचं असतानाही आजपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। उलट त्यांना बक्षीस म्हणून नवे काम देण्यात आलं आहे। या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून सर्वसामान्य मंचरकरांची झालेली लूट संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावी अशीही अपेक्षा दरेकर यांनी व्यक्त केली आहे। या तक्रारीची चर्चा आता मंचरसह त्र्यंबकेश्वरमध्ये करण्यात येत असून यामुळे संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत। असा भ्रष्टाचारी मुख्य अधिकारी ऐन कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीत कशासाठी आणला, त्याचे पापक्षलान होण्यासाठी की यामागे कोणाचा हात आहे का, याचीही चर्चा रंगू लागली असून साहजिकच अंगुली निर्देश गिरीश भाऊकडे जात आहे।